Nata has been going through a tremendous, miraculous moments in her life. और लीनता जो है उसके जिंदगी में अद्भुत चमत्कारों से गुजर रही है. And actually, she has forgotten about those miracles. और देखा गया तो वो उन चमत्कारों के बारे में भूल चुकी है. But the Lord reminded her, लेकिन परमेश्वर ने उसे याद दिलाया. and you must listen what is happening with this girl. और आपको सुनना जरूरी है कि इस लड़की के साथ क्या हो रहा है. प्रेज द लॉर्ड. ॲक्च्युली मी जेव्हा मला लागलो म्हणजे डोळ्याला इन्सिडेंट झाला होता त्यावेळेस मी बुधवारी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळेस डॉक्टरनी चेक केलं आणि डॉक्टर पहिल्यांदा म्हणाले की तुझा पडदा फाटलेला आहे, तुझा पडदा फाटलेला आहे. तर मी म्हणजे निराश नाही झाले, कारण की मला माहीत होतं की माझ्या येशूने माझा पडदा ऑलरेडी मला दिलेला आहे. तो आठवडा गेला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये माझं ऑपरेशन होतं माझं. त्यावेळेस डॉक्टरांनी पडद्याचं ऑपरेशन बिलकुल नाही केलं, कारण पडदा ऑलरेडी येशूने जोडलेला होता. आणि डॉक्टर त्या पडद्याच्या बाबतीत बोललेच नाही काहीच, कारण त्यांना काय माहिती त्यांना काहीतरी त्यांना वाटलं असं मी चुकलो आहे काहीतरी तिला सांगण्यामध्ये, असं काहीतरी त्यांना वाटलं असेल. आणि त्यावेळेस देवाने माझा पडदा जोडला पहिल्यांदा. आणि सेकंड म्हणजे पहिला वीक तो सेकंड त्या वीकमध्ये परत मी चेकअपला गेले. तर डॉक्टर बोलले की तुझा जो आयबॉल आहे ना तो सरकला आहे, तो साईडला सरकला आहे. आणि खूप जणांनी म्हणजे ते पाहिलं होतं माझं, माझे स्पष्ट माझे डोळे ज्यांनी पाहिले त्या लोकांनी पाहिलं माझा आयबॉल थोडासा साईडला झाला होता. आणि त्या आठवड्यामध्ये देवाने चमत्कार केला. सेकंड वीकमध्ये माझा आयबॉल बरोबर मधोमध आला. जसे माझा हा डोळा आहे तसं तो आयबॉल बरोबर स्ट्रेट देवाने ठेवला. देव खूप महान आहे, खूप खूप महान आहे. आणि माझे डोळा त्याने ओपन केला. आणि थर्ड जे आहे डॉक्टरांनी मग सांगितलं की तुझी लेन्स थर्ड टाईम मी चेकअपला गेले होते तेव्हा डॉक्टर बोलले की तुझी लेन्स आहे ना, लेन्स ती फुटली आहे. पहिल्यांदा बोलले रेटिनाचं ऑपरेशन करायचं आहे, ब्लड जमा झालेलं आहे. सेकंड ऑपरेशन तुझं करायचं आहे, ब्लड जमा झालेलं आहे. आणि तुझं नंतर असं सांगितलं, पहिले त्याने तसं सांगितलं. आणि नंतर मी बाहेर आल्यावर नंतर असं बोलले, त्याने चेक केलं कम्प्युटरवरती की काय काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ते बोलले तुझी लेन्स फुटली आहे डोळ्यातली. तर मी म्हटलं नाही, शक्यच नाही आहे, माझी लेन्स फुटूच शकत नाही, नाही का. माझा डोळा एवढा स्ट्रेट केला देवाने, पडदा व्यवस्थित केला, लेन्स माझी आणि माझा डोळा नाही का आयबॉल तर बरोबर आला आहे जागेवरती. त्यावेळेस मी देवाला सॅटर्डे संडे प्रेयर केली. देवा मला लेन्स नाही पाहिजे म्हटलं, मला बिलकुल नाही पाहिजे लेन्स वगैरे. म्हाताऱ्या माणसासारखं ते ऑपरेशन करायचं आणि ते नाही का लेन्स लावून घ्यायची वगैरे, नाही का मोतीबिंदूचं ऑपरेशन असतं ते. तर डॉक्टरांनी ज्यावेळेस मला ऑपरेशन करायला बोलवलं त्यांनी म्हणजे फक्त रेटिनाचं ब्लड काढलं, फक्त जे ब्लड जमा झालं होतं ना ते काढलं, लेन्स बिलकुल लावली नाही. आणि त्याच्या आदल्या दिवशी मी चेकअपला गेले होते तर मॅडम त्या अपर्णा डॉक्टर होत्या, त्यांनी चेक केलं. ते बोलले तुला लेन्सची गरज नाही आहे. तिथे पण देवाने कार्य केलं. म्हणजे तीन वेळेस देवाने माझं ऑपरेशन जे होणार होतं ते वाचवलं आणि मला फर्स्ट पडदा दिला. सेकंड माझा आयबॉल जो हल्ला होता तो स्ट्रेट केला. आणि थर्ड म्हणजे माझी लेन्स जी फुटली होती, जे डॉक्टर म्हणत होते, देवाने ती लेन्ससुद्धा मला बसवू दिली नाही. लेन्ससुद्धा माझी चांगली आहे. एक फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, रीनता विसरत आहे. ज्यावेळेस ती लेन्स बसवण्यासाठी गेली होती डॉक्टर्सकडे लेन्सच नव्हती. आणि त्या डॉक्टर तिला म्हणाली की तुला लेन्सची गरज पण नाही आहे. आणि अजून एक फार इम्पॉर्टंट चमत्कार आहे, तिचा जो डोळा आहे ना, तो पांढरा भाग असतो ना आपला, तो एकदम बिलबिलीत झाला होता. आणि ते डॉक्टर काय म्हणाले की ते पहिलं आपल्याला कडक करावं लागेल, मगच आपण पुढचं काय पण करू शकतो. तर तो पण कडक झाला. आता हे सगळं कार्य जेव्हा ती इनलॅक बुधराणीमध्ये गेलेली आहे, पहिलं तिथं खोस पडली होती तर ते डॉक्टरनी शिवून घेतलं. ओके, फर्स्ट. सेकंड काय डॉक्टरनी ऑपरेशन केलं, आतमधले बुबुळामध्ये रक्त साफ केलं, बस तेवढंच आहे, रक्त पुसून काढलं.
बाकी डॉक्टर्सनी काहीच केलं नाहीये. कारण ती ज्या डॉक्टरकडे प्रार्थना करते ना रोज, तो ईर्ष्यावान परमेश्वर आहे. तो म्हणतो माझ्या बाळाचा डोळा मीच नीट करणार. People of God, तो परमेश्वर के लोगों, can you imagine the miracles that this girl is going through? क्या आप कल्पना कर सकते हो किन किन चमत्कारों से ये लड़की गुजर रही There are है. two groups of people praying for this girl. और दो गट लोग हैं जो इसके लिए दुआ कर दो रहे हैं. संघ है दो लोगों संघ के, है लोगों के जो इसके लिए दुआ कर रहे हैं. and they are praying day and night. और वो रात और दिन इसके लिए दुआ कर रहे And हैं. I want to encourage the people who are praying. और जो लोग उसके लिए दुआ कर रहे हैं मैं उन्हें उत्तेजना देना चाहता हूँ. God is answering your prayers. खुदा आपके जवाब आपको दे रहा है. Amen. Now listen, the first miracle आप सुनो पहला चमत्कार. they said the curtain is torn. उन्होंने कहा पर्दा जो है फट गया है. अरे पर्दा तो उधर फटा था मंदिर में, आमेन ताकि परमेश्वर का बच्चा उसके पास आ सके. आमेन आमेन इसलिए यीशु के मौत के बाद वो पर्दा फट गया, आमेन ताकि परमेश्वर का जो भी आशीष है वो बच्चों से दूर न रहे. आमेन. तो आमेन, आमेन. हमारा पर्दा कैसा फटेगा? Amen. Give the Lord a mighty hand of praise, everybody. Next miracle happened was that the eyeball has shifted to, I don't know, left or right, I don't और know. अगला चमत्कार जो है वो मुझे पता नहीं कि उसके आँख के जो पुतली है वो लेफ्ट या राइट को सरक गई थी. And दाएं I या had बाएं. seen it myself. और मैंने खुद से देखा I had seen it और मैंने myself. वो खुद से देखा था That her eyeball has shifted. कि आँख की पुतली जो है एक बाजू में सरक गई है. And every Sunday when she comes here for prayer, और हर इतवार को जब वो यहाँ पर दुआ के लिए आती है God tells me, खुदा मुझसे कहता है bring her in the front, उसे आगे ले आ, pray for her, उसके लिए दुआ कर blow on her. और उस पर फूक. I think, that she should see now. और मुझे ऐसा लगता है कि अब वो देख पाएगी. But God is doing something else. लेकिन खुदा कुछ और ही कर रहा है. इकडं तिकडं नाचणारं बुबुळ देवानी मध्ये आणलं. Give the Lord a mighty hand of praise, Amen, everybody. amen. Come on. आइए सभी तो चलो. Next miracle. अगला चमत्कार. And that is that she was told that you will require lens. और ये था कि उसे कहा गया था कि तेरे लेंस बदलने पड़ेंगे. And ने lens डालना पड़ेगा. लेंस तेरे में. डालना पड़ेगा. And she said, I don't want to put lens. और उसने कहा मुझे लेंस नहीं डालना है. हा तेच डॉक्टर म्हटले लेन्स फुटलाय. सगळं फुटलेलं असतं. हा लेन्स फुटले डॉक्टर म्हटले. And she went for the checkup. और वो चेकअप के लिए गई. And doctors said you don't need a lens. और डॉक्टर लोगों ने कहा कि तुझे लेंस की जरूरत है ही नहीं. अरे मग गेली कशाला? मी तिला म्हणालो पण, अरे तुझा देव जर का नरम झालेला डोळा कडक करू शकतो, इकडं कोपऱ्यात घुसलेलं बोबुळ मध्ये आणू शकतो, तुझा पडदा फाटलेला परत लावू शकतो, मग तो रक्त पुसू शकत नाही? आमेन. Talk to me somebody, come on. कोई तो मुझसे बातें करो चलो. Amen. आमेन. Yeah. मग बोला आता तुला जायचंय जा, पण मला विश्वास आहे की कोणताही ऑपरेशन विरहित देवाचं हे लेकरू पाहणार आहे. आमेन आमेन आमेन. Come on, talk to me. Amen. Amen. आणि ही साक्ष ह्याच मंदिरामध्ये होणार आहे. Give the Lord a mighty hand of praise, everybody. Come on. तो चलो. मला शॉक बसणार नाही. अचानक लीनता मोठ्याने ओरडायला लागेल, मोठ्याने सर्व्हिस मध्ये मला दिसत आहे. Give the Lord a mighty hand of praise, everybody. Come on. तो चलो. आपण प्रार्थना अजून वाढवूया, अजून जास्ती प्रार्थनेत जाऊया आणि विश्वास ठेवा की एक रविवारी एक दिवशी लीनता मोठ्याने ओरडून म्हणेल मला दिसत आहे. गिव्ह द लॉर्ड अ मायटी हँड ऑफ प्रेज. आइए सभी जन तो चलो. I am believing for the impossible in her life. और इसके जिंदगी में असंभव हो इसके बारे में मैं विश्वास रख रहा हूँ. Amen. You know why? आपको पता है क्यों? Because I have seen the impossible happening in my life. क्योंकि मैंने खुद मेरे जिंदगी में देखा है असंभव को संभव होते हुए. Amen. Give the Lord a mighty hand of आइए praise, सभी everybody. जन Come on. परमेश्वर का महास्तुति गाते हैं. चलो चलो. This is something very important which you and I need to understand. और ये बहुत ही महत्वपूर्ण जो आपको और मुझे समझना जरूरी है. A few weeks ago, कुछ हफ्ते पहले, as you all know, Sister Leenata had met with a terrible accident. और आप सभी जन को पता है कि लीनता के जिंदगी में एक दुर्घटना घटी She couldn't see with the left eye. और बाएं आंख से वो देख नहीं पा रही थी.
She had lost complete vision, 100% vision. और वो 100% उस आंख से अंधी हो गई थी. She had gone through an operation because there was a wound on the top of the eye and that had to be stitched. और उसके आंखों के ऊपर यहाँ पर एक चोट उसे लगी थी, इस वजह से उसे सीना जरूरी था, इसलिए वो एक ऑपरेशन से गई. Later on, उसके बाद she had just a cleaning of the eye. उसके आंखों को बस साफ किया गया. Doctors told her डॉक्टरों ने उसे कहा था it'll take maybe 1 month. it'll take 1 month for her to see. और डॉक्टरों ने कहा था कि उसे कम से कम 1 महीना लगेगा ठीक से देखने के लिए. Doctors had told her in like Budrani. और जो डॉक्टर्स इन लाख बुधरानी में उन्होंने उससे कहा था, What is the doctor's name? श्रेयस शाह. Shreyas Shah had told her that she will take minimum 1 month to see. डॉक्टर श्रेयस शाह ने इससे कहा था कि तुझे कम से कम 1 महीना लगेगा देखने के लिए. Amen. आमीन. Yeah. Go there. तिकडे जा. सिस्टर तू मागे जा. इथं बघ. तिच्या मागे जा. तिचा चांगला डोळा बंद करा. येस. पूर्ण तू नको बंद करू. माईक दे. give her the mic. 1 5 3 4 1 6 7 5 3. Give the Lord a mighty hand of praise, everybody. जगासाठी 1 महिना लागेल, पण जे येशू मध्ये आहेत त्यांना 1 आठवडा. पिछले हफ्ते उसने गवाही दी थी, कितने लोगों को याद है? आमीन. तब उसको उस आंख से कुछ नहीं दिख रहा था. सोमवार सुबह उसने मुझे मैसेज भेजा, पास्टर मेरी आंख खुल गई, मुझे दिख रहा है. माफ कीजिए मैंने गलत कहा. जो यीशु मसीह में है उनको 1 हफ्ता भी नहीं लगता है. उनको सिर्फ आगे आके थैंक यू बोलना है. थैंक यू जीसस. ह्याला म्हणतात प्रभू येशूचं सामर्थ्य. म्हणून नेक्स्ट टाइम तुम्हाला काही प्रॉब्लेम आला ना, डॉक्टरकडे पळायच्या आधी गुडघ्यावर जा आणि आराधना करा आणि देव त्याचा हात पुढे करून तुम्हाला आरोग्य दे. थँक्यू जीसस. खरंच मी देवाला खूप खूप आभार मानते की देवाने जो जिवंत देव आहे त्याने माझी फाटलेला जे पडदा आहे तो नीट केला, आयबॉल नीट केला, प्लस लेन्स पण बसवायची गरज नाही. काल पण मला डॉक्टरचा कॉल आला, तिला लेन्स बिलकुल बसवायची गरज नाही आहे. आणि 3rd म्हणजे सोमवारी मी जस्ट उठले आणि देवाला प्रेयर करण्यासाठी मी जस्ट चेक केला माझा डोळा, हा डोळा बंद करून, तर मला काहीच दिसत नव्हतं. ॲक्च्युली मला फक्त लाईट दिसत होती आणि डॉक्टर मला चेक करायचे त्यावेळेस ते मला चेक करायचे की बाबा हे किती आहेत, पण मला तेव्हा काहीच सांगता येत नव्हतं. पण देवाने एवढा मोठा चमत्कार केला की मला सोमवारी सकाळी देवाने 6:30 वाजता मला विजन आलं आणि देवाने माझं सगळं घर मला दिसत होतं. ॲक्च्युली सगळं घर, माझं कपाट, मम्मी, परत माझा भाऊ, प्लस माझी मांजर, सगळे मला क्लिअर दिसत होते. म्हणून देवाला मी धन्यवाद देते. आणि मी हा डोळा बंद करून बघत होते आणि देवाने खरंच मी धन्यवाद देते. देवाला काहीच अशक्य नाही आहे, काहीच. देवाला लेकराला जवळ आणायचं असतं ना तेव्हा ह्या गोष्टी घडत असतात. आणि प्लीज एवढं लक्षात ठेवा की देवाला धन्यवाद द्यायचं विसरू नका. जेव्हा तुमचे छोटे साक्ष जरी असेल ना तरी इथे या, कारण इथे एवढं सामर्थ्य आहे ना देवाचं, एवढं सामर्थ्य आहे ना ते जगात कुठेच नाही भेटणार. तुम्ही मूर्तीकडे जाऊन नमन केलं तरी तुम्हाला ते सामर्थ्य भेटणार नाही, तुम्हाला निराशा भेटेल. पण इथे देवाचं सामर्थ्य, देवाजवळ जेव्हा तुम्ही गुडघे टेकता ना विश्वासात, तर देव स्टेप बाय स्टेप कार्य करतो.
देवानी पहिले माझा पडदा जोडला. सेकंड टाइम माझा डोळ बघत होता की हिचा विश्वास कुठे, ही विश्वास ठेवते का नाही. सेकंड टाइम त्याने आयबॉल सरळ केला. थर्ड टाइम त्याने लेन्स पण दिली, कारण की आपला विश्वास डगमगत असतो. माझा विश्वास देवाने एवढा स्ट्रॉंग केला की माझा देवाने विश्वास डगमगू दिला नाही. म्हणून हे सगळं मला, तर जर मी जगात असले असते ना तर ह्या डोळ्याला नीट करायला पडदा शिवावा लागला असता, किती सारे ऑपरेशन करावे लागले असते, पण 1-2 वर्षामध्ये माझा डोळा नीट झाला असता. पण मी आत्ता माझ्या येशूजवळ आहे, म्हणून हे सर्व कार्य येशूनेच केले. बाकी कोणीच नाही करू शकत ह्या जगात, कोणीच नाही. Give the Lord a mighty hand of praise, everybody. Can you believe this is Leenata talking? क्या आप इसमें विश्वास रख सकते हो कि लीनता बोल रही है? Amen. आमेन. सर्व गौरव प्रभु येशूला.